नाट्यप्रेमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मंडळी, तुम्ही कधीतरी गूढ, रहस्यमय कथा किंवा कादंबरी वाचलीच असेल, निदान चित्रपट तरी पाहिलाच असेल। आणि तुम्ही गूढ कथानकाचे फॅन असाल तर आज आपण ज्या नाटकाविषयी बोलणार आहोत ते नाटक खास तुमच्यासाठी। रंगदेवता आणि नाट्यरसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत अस्मय थिएटर्स निर्मित 2 अंकी नाटक मास्टरमाइंड। लेखक प्रकाश बोर्डवेकर, दिग्दर्शक विजय केंकरे, रंगावृत्ती सुरेश जयराम, नेपथ्य प्रदीप मुळे, पार्श्वसंगीत अशोक पत्की, प्रकाश योजना शीतल तळपदे, निर्माता अजय विचारे। 2 अंकी नाटक मास्टरमाइंड। तर रहस्यमय नाटक म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर नक्की काय येतं? अर्थातच गुन्हेगार, पोलीस, हे पण अशा कोणत्याच ढाच्यात न बसणारं अवघ्या 2 पात्रांचं नाटक म्हणजे मास्टरमाइंड। नाटकात जरी 2च पात्र असली तरी संपूर्ण 2 ते 2.5 तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे श्रेय जातं ते आस्तार आणि आदितीच्या दमदार अभिनयाला। एका नाटकप्रेमीला त्यांचा हा अभिनय म्हणजे एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे। शाब्दिक जुगलबंदी, चेहऱ्यावरील सहज बदलणारे भाव आणि आवाजातील व्हेरिएशन्स यामुळे नाटकातील थरार शेवटपर्यंत टिकून राहतो। नाटकाच्या यशाचं श्रेय या दोघांना जातं, तसंच खूप काळाने एक रहस्यमय नाटक रंगभूमीवर आणण्याचं श्रेय लेखक प्रकाश बोर्डवेकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांना जातं। रहस्यमय नाटक असल्याने नेहमीप्रमाणे नाटकाची पार्श्वभूमी किंवा नाटकाविषयी थोडक्यात काही सांगता येणार नाही, पण एवढं मात्र नक्की की शेवटपर्यंत प्रेक्षकांना त्यांचे तर्कवितर्क बांधण्याची मुभा देत नाटक पुढे सरकतं। प्रदीप मुळे यांचे नेपथ्य कथेच्या सस्पेन्सला 4 चांद लावत आहे। अर्थातच इथे कोणताही फोटो न लावता तुमची उत्सुकता आणखी वाढवावी असं वाटत आहे। पार्श्वसंगीत अशोक पत्की यांनी केलं असून ते इतकं थरारक झालंय की अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही। तर मंडळी, जर तुम्हाला रहस्यमय गोष्टी पाहण्याची आवड असेल तर हे नाटक म्हणजे तुम्हाला एक वेगळीच मेजवानी ठरणार आहे। पण जरी आवडत नसेल आणि तुम्ही एक नाटकप्रेमी आहात तर अभिनयाची जुगलबंदी, उत्कृष्ट नेपथ्य आणि साजेसे पार्श्वसंगीत या सगळ्याचा उत्कृष्ट मेळ असलेले हे नाटक नक्की पहा आणि भरभरून प्रतिसाद द्या। तर नाटकाविषयी अजून जाणून घेऊया नाटकातील कलाकार आदिती आणि आस्तार तसेच नाटकाचे निर्माते अजय विचारे यांच्याकडून। हाय, मी आदिती सारंगधर आणि आमचं मास्टरमाइंड नावाचं नाटक सुरू आहे। सस्पेन्स थ्रिलर आहे आणि लोकांना भयानक आवडतं आहे। सो आय एम शुअर ज्यांनी पाहिलं नाही आहे ते पाहायला येतीलच आणि ज्यांनी पाहिलं ते पुन्हा पुन्हा येतील। पण नाटकाविषयी म्हणायचं झालं तर हा सस्पेन्स थ्रिलर जॉनर आहे जो कलाकार म्हणून करायला मला खूप कठीण वाटतो, कारण तुम्हाला सस्पेन्स माहिती असतो त्यातला काय आहे, कसा येणार आहे, बाहेर पडणार आहे, पण तरीसुद्धा जोपर्यंत तो सस्पेन्स लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला तो माहीत नाही अशाच पद्धतीने परफॉर्म करायचं असतं। तो कलाकार म्हणून ते एक चॅलेंज असतं। आणि दुसरं महत्त्वाचं चॅलेंज म्हणजे लोकांना 2च पात्रांमध्ये खिळवून ठेवायचं असतं, कारण 2 पात्र आहेत, त्यांचे कपडे चेंज नाही आहेत, काही ब्लॅकआउट्स नाही आहेत, काही लाईट्स चेंज नाही आहेत म्हटल्यावर ते लोकांना किती वेळ त्या पात्रांकडे बघणार ना असं होतं, कधी कधी बोर होऊ शकतं। पण ती एक मोठी जबाबदारी कलाकार म्हणून आमच्यावर आहे की त्यांना कुठेही एकही क्षण तो ब्रीदिंग स्पेस म्हणजे जो अवास्तव ब्रीदिंग स्पेस देता कामा नये। सो ती एक मोठी जबाबदारी आहे। आणि दुसरी म्हणजे संहिता इतकी सुंदर आहे, त्याचा प्लॉट इतका इंटरेस्टिंग आहे आणि गेल्या काही वर्षात अशा पद्धतीचं सस्पेन्स थ्रिलर नाटक आलेलं आहे म्हणजे जनरली सस्पेन्स घडतो, मग पोलीस येतात, मग ते पकडतात, मग त्यातला सस्पेन्स बाहेर येतो। तर कुठेही पोलीस नाही आहेत, इथे जो काही गुन्हा घडतोय प्रत्यक्ष तो नाटक संपायच्या 5 मिनिटं आधी घडतोय आणि तोपर्यंत त्या गुन्ह्यापर्यंतचा प्रवास आहे आणि तो फार इंटरेस्टिंग आहे। अर्थात विजय केंकरेंनी फार सुंदर पद्धतीने तो ओवलेला आहे, फार सुंदर पद्धतीने तो मुमेंट्स बसवल्यात, अख्ख्या सेटचा इतका सुंदर वापर केला आहे। प्रदीप मुळेंचा सुंदर सेट आहे, अशोक पत्कींचं म्युझिक आहे, शीतल तळपदेचे लाईट्स आहे, विजय केंकरेंनी डिरेक्ट केलं आहे, सुरेश जयरामांनी लिहिलं आहे। असं असल्यावर कलाकार म्हणून आपली जबाबदारी वाढते, आपल्यावर जबाबदारी जास्तीची येते की ह्यांच्या नावाला साजेसा परफॉर्मन्स आपण द्यायला हवा आणि तो आम्ही कुठेतरी द्यायचा प्रयत्न करतोय। सुदैवाने आता 80 प्रयोग झाले, 100चा टप्पा आम्ही लवकरच गाठू। तर हे सगळं आपल्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आहे आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्यावर राहू दे। थँक्यू सो मच। आणि मराठी नाटक, मराठी या समूहाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा।
नमस्कार, मी आस्ताब काळे. सध्या माझं मास्टर माइंड हे नाटक रंगभूमीवर चालू आहे. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. खूप पॉझिटिव्ह रिॲक्शन आम्हाला या नाटकाविषयी मिळत आहे. फार तुम्हाला येऊन काही खटकलं आहे किंवा हे बदला अशा प्रकारचं कोणी काही अजून तरी सूचना दिल्या नाही. म्हणजे प्रेक्षकांना हे सगळं आम्ही जे सांगत असतो ते मनापासून आवडत असतो. सस्पेन्स थ्रिलर या पद्धतीतलं नाटक आहे, त्यामुळे मी नाटकाविषयी फार काही सांगू शकणार नाही. मी जे पात्र साकारण्याचा प्रयत्न करतो त्याविषयी मी काही फार सांगू शकणार नाही. आदिती आणि माझं एकत्र असं हे तिसरं नाटक आहे, त्यामुळे वेगळा कम्फर्ट झोन आहे आणि आम्हाला दोघांना एकत्र काम करायला मजा येते. ती मजा आम्ही स्टेजवर पुरेपूर तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. तेव्हा आमच्या नाटकाला जरूर या. मास्टर माइंड ह्या नाटकाचं पुण्यात किंवा आसपास तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे जेव्हा बरोबर असतील मोठ्या संख्येने जरूर आमच्या. मी मास्टर माइंड या मराठी नाटकाचा निर्माता अजय विचारे. मास्टर माइंड हे नाटक रहस्यप्रधान ह्या पटरीतलं नाटक आहे आणि विजय सरांचं म्हणजे विजय केंकरे सरांचं 106वं नाटक आहे. आणि एक वेगळेपण असा करता मी म्हणतोय की या प्रकारचं नाटक आत्ताच्या काळात रंगभूमीवर आमचं पहिलंच नाटक आहे. आणि याचा बऱ्याच मान्यवरांनी या नाटकाचा उल्लेख असा केला की परिपूर्ण नाटक, ज्याच्यामध्ये उत्तम संगीत, उत्तम प्रकाश योजना, उत्तम नेपथ्य, उत्तम अभिनय आणि विजय सरांच्या बाबतीत मी काय सांगणार, उत्तम दिग्दर्शन, असं एक ते संपूर्ण चांगली भट्टी जमून आल्यामुळे एक चांगलं रहस्यप्रधान नाटक हे झालेलं आहे. तर माझी प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर हे नाटक पाहावं. मी आमच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता, आमच्या इन्स्टावर जाऊन बघू शकता, नाटकासंबंधी माहिती तुम्ही बघू शकता, नाटकात संबंधी आलेले रिपोर्ट्स तुम्ही वाचू शकता. सर्व मान्यवरांनी खूप चांगले रिपोर्ट्स दिलेले आहेत आणि एक खूप चांगलं रहस्यप्रधान नाटक पाहिल्याचा आणि आपल्या तिकिटाचे पैसे वसूल झाल्याचा आनंद तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला नाटकाचा निर्माता म्हणून एक खात्री देतो. नमस्कार.